आहेत. अगदी आपल्या साहित्य टीम मधील सर्व सुतारबंधू असतील किंवा दशावतारी नाट्य कलाकार असतील, मंजुनाथ फडके यांच्यासारखे अनेक वेगवेगळ्या चित्रपट सृष्टीमधील कलाकार असतील, हे सगळेच कलाकार आपल्याला आज या स्पर्धेत गेली 44 वर्ष सुंदर आकर्षक असा नरकासुर जिस माया के हाथ से मैंने देवता को बांधा था, उसका प्रयोग क्यों नहीं कर पा रहा हूं? अपने सारे पुण्यों को नष्ट कर लिया है, अपने पाप का घड़ा भर लिया है, इसलिए अब दंड भुगतने का समय है। शक्ति नहीं, दिव्य अस्त्र भी है मेरे पास, मेरी विजय के लिए पर्याप्त है। जो भी तुम्हारे मार्ग के सामने आए, अभी भी समय है नरकासुर, अधर्म की निद्रा से जाग जा। तुम्हारे सभी जगह अस्त्र नष्ट हो गए हैं नरकासुर। जब तक श्वास चलती रहेगी तब तक युद्ध करता रहूंगा मैं। निशस्त्र योद्धा पर वार करना मेरी युद्ध मर्यादा के विरुद्ध है, इसलिए या तो अपनी पराजय स्वीकार करो या मुझसे कोई अस्त्र मांगो। न भिक्षा न दया, नरकासुर ने इनसे मिले कोई वस्तु कभी स्वीकार नहीं की, न कभी करेगा। निशस्त्र नहीं हूं मैं, मेरे पास अस्त्र है। उसकी पराजय सामने है, किंतु अहंकार अभी भी नहीं त्यागा नरकासुर ने। मुझे आपके साथ की आवश्यकता है। नरकासुराच्या राज्यात त्यांनी गेले आणि घनघोर अशा स्वरूपाचे युद्ध करण्यासाठी ते तत्पर झाले. त्या नरकासुराने त्यांनी आपला दैत्य सेनापती मुरायाला श्रीकृष्णांसाठी पाठवले आणि श्रीकृष्णांनी त्याच वेळी मुरायाचा घटना केला आणि त्याच वेळी श्रीकृष्णांना मुरारी हे नाव प्राप्त झाले आणि मुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णांना नरकासुराने श्रीकृष्णाने आपल्या युद्धासाठी पाठवले आणि तो हजर झाला. नरकासुराने श्रीकृष्णासाठी युद्धासाठी ललकारले आणि या दोघांमध्ये घनघोर अशा स्वरूपाचे युद्ध चालू झाले. ब्रह्माने दिलेल्या वरदानामुळे भगवान श्रीकृष्णाचे एकही अस्त्र नरकासुराला हाती पोहोचू शकत नव्हते.
भगवान श्रीकृष्णावर केला आणि त्या अस्त्राच्याच आघाताने भगवान श्रीकृष्ण मूर्छित होऊन खाली कोसळले. श्रीकृष्णाची अवस्था पाहून मात्र सत्यभामा अतिक्रोधित झाली आणि त्यांनी आपला धनुष्य उचलून या भौमासुरावर एक तीर सोडला आणि त्यातूनच तो छातीत घुसून त्याचा मृत्यू झाला आणि तो खाली कोसळला आणि जागीच त्याचा अंत झाला. परंतु अंत होण्यापूर्वी त्याने त्याच्या तोंडून गोविंदा गोविंदा असे शब्द बाहेर पडले. त्याच वेळी श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की कायम आजचा दिवस यापुढे नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत नरक चतुर्दशी म्हणून हा दिवस साजरा केला जाते. अशा आणि या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे. देवांनी भगवान महाविष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व देवांनी श्रीकृष्णांना शरण गेले. त्यावेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि नरकासुराचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि भूमातेचा अवतार असणारी माता सत्यभामासहित प्राग्ज्योतिषपूर येथे त्यांनी प्रस्थान केले. नरकासुराच्या राज्यातील अनेक पराक्रमी असुरांचा संहार करीत श्रीकृष्ण आणि माता सत्यभामा नरकासुरासमोर येऊन ठेवले. अरे श्रीकृष्णा, तू विसरतोस मी ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करून घेतले आहे आणि त्यामुळे तू मला मारू शकत नाहीस. अरे मूर्ख भौमासुरा, तुझ्या हे स्मरणात येत नाही आहे. जरी तुला त्रैलोक्यातील कोणाकडूनही मृत्यू येऊ शकत नसला तरी तुझी आई भूमातेकडून तुझा संहार होणार आहे आणि त्यामुळेच भूमीचा अवतार असलेली सत्यभामा हिच्या साथीने मी तुझा नाश करणार आहे. त्यामुळे आता तू तुझ्या मरणाला सज्ज हो. हे भौमासुरा, तू आता तुझ्या मरणाला सज्ज हो.
मित्रांनो टाळ्या फारच